तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. आज पाटकुल गावची यात्रा आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं गेल्या आठवड्यामध्ये या गावचे डेप्युटी सरपंच गणेश तांबे व यात्रा समितीचे सर्व पदाधिकारी बापू धोत्रे हे पंढरपूरला मला भेटले आणि मोहोळ मतदारसंघामध्ये माझं काम काय आहे ते सगळी जनता जनार्दन बघते डोळ्याने. पण त्यांना एक आशेचा किरण होता की साहेब पाटकुलला आपण यावं आणि आम्ही कुस्त्याचा आखाडा भरवतो आहे आणि त्या आखाड्याला आपली 1,00,000 कुस्ती लावावी. माझे अत्यंत जिव्हाळ्याचे मोठे बंधू म्हणा किंवा गुरुवर्य म्हणा वामनराव बनपट्टे यांचे नातू हे बापू धोत्रे चंद्रकांत धोत्रे हे वस्ताद हे पाटकुलला राहतात आणि त्यांनी हा आखाडा घेण्याचं ठरवलं. परंतु या पाटकुलच्या गावाशी 25-30 वर्षापासून माझे नाव जोडलेले आहे. मी वामनराव बनपट्टेंबरोबर त्यांचा मुलगा विठ्ठल ज्यावेळेला या तालमीची पैलवानगी करत होता त्यावेळेला वामनरावांबरोबर मी या तालमीला बऱ्याच वेळेला या गावाला भेट दिली होती. त्यामुळे या गावाशी माझं एक कौटुंबिक नातं होतं. माझे मित्र भैया देशमुख हे कॉलेज जीवनापासून ते माझ्या जवळच्या अत्यंत सहकारी मित्र होते. आम्ही एकत्र कॉलेजमध्ये शिक्षण शिकत होतो. त्यामुळे पाटकुलची माझी ओळख बऱ्याच दिवसापासून त्या लोकांची होती. आणि मी वामनराव बनपट्टे साहेबांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात झाली स्पर्धा आणि त्याच्यामध्ये सिकंदर शेख हा मोहोळचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला. आणि आमचे पेलोडचे वस्ताद बाळासाहेब चौरे यांनी ज्यावेळी मला सांगितलं हा गरीब आहे आम्हाला तर याचं कौतुक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावं. लक्ष्मीपूजन साहेब आम्हालाचा मुलगा तालुक्यातला महाराष्ट्र केसरी झाला आणि त्याचं आपण कौतुक करावं. मुख्यमंत्र्यांनी रात्री 9:30 वाजता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर श्री सिकंदर आपला शेख याचा सत्कार केला. त्याला 5 लाख रुपयाची वैयक्तिक मदत केली आणि शासकीय नोकरीत वर्ग 2ची नेमणूक करण्यासंदर्भात मुख्य सचिवांना त्वरित आदेश दिले. आजच त्यांचे वडील मला भेटले होते. त्यांनी कागदाची पूर्तता केलेली आहे म्हणून मी त्यांना विनंती केली की सरकारनंच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला नोकरी दिलेली आहे आणि आपल्याला घेऊन मला बोलवलेलं आहे तुम्हाला तुमच्या मुलाला. तर आपण पुढच्या आठवड्यात नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर माझ्याबरोबर चला. क्लास 2ची नोकरी सरकार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याला देत आहे. आणि मग माझे राजकीय गुरु रामदास कदम आणि आदरणीय आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, वामनराव बनपट्टे या सर्व लोकांना कुस्तीबद्दल खेळाडूबद्दल प्रचंड आत्मीयता आहे. आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. पैसेवाले तर भरपूर आहेत तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये. कलेला वाव देण्यासाठी परंतु कलेला वाव देणं महत्त्वाचं आहे. लोकांचं काम नाही. आणि जे उदार मनानं मदत करतात त्याला यमाईच्या मंदिरामध्ये मी आहे ती भवानी माता कधी आणि खंडोबा तुमच्या पाठपोचा. मोहोळ मतदारसंघातील जेवढे गोरगरिबांचे पैलवान वगैरे तयार होतात त्यासाठी पैलवानासाठी तुम्ही काय उपाययोजना राबवणार आगामी काळात? काय आव्हान त्यांचे आव्हान काय असेल? अधिवेशन झाल्यानंतर गुरुला परवा आपला कार्यक्रम झाला. तानाजी धोत्रेंनी तिथं कुस्ती घेतली होती आणि मग त्यावेळेला मी तिथं घोषणा केली होती की मोहोळ तालुक्यातला दक्षिण भाग हा वंचित आहे. गेले 40-50 वर्षी इथं सत्ता असून सुद्धा स्वतः वडील त्यांचे आमदार होते, नंतर ते आमदार झाले, मग नंतर 2009ला हा मतदारसंघ राखीव झाला आणि त्यानंतरनं मुंबईनं उमेदवार आणला, इंदापूरवरनं उमेदवार आणला. 3 उमेदवार बाहेरनं आणले आणि मोहोळवरती राज्य केलं. परंतु मोहोळचा विकास झाला नाही. ग्रामीण भागामध्ये फिरत असताना मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी, आरोग्यविषयक प्रत्येकाला मदतीची मी भूमिका ठेवली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी माझ्याकडून आशेचा किरण हे केला की नाही हा माणूस प्रश्न सोडवू शकतो. मी कुरुलमध्ये जाहीर केलं तानाजी धोत्रेंच्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मोहोळ तालुक्यातले जे काही कुस्तीचे आखाडे आहेत ते 10 ते 12 पैलवान घेऊन मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून दक्षिण भागाकडं म्हणजे मग कुरुल असेल, पाटकुल असेल, कामती असेल या भागामध्ये सुसज्ज असं सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं क्रीडा संकुलन हे मुख्यमंत्र्यांकडून मी खास बाब म्हणून
ताबडतोब मंजूर करणार आणि सोलापूर जिल्ह्यातल्या विशेष करून मोहोळ तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातल्या गोरगरीब परिवारांना सुवर्ण संधी मिळावी अशा पद्धतीचं तिथं शिक्षण, त्यांना ते सर्व व्यायामचं साहित्य, त्यांना राहण्याची व्यवस्था आणि सरकारी अनुदान या सर्व सुविधा माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी घेणार. फक्त आता मी आता कुरुलला गेलो, पाटकुलला आलो, तर अशा सर्व तालुक्यातल्या काही 10-15 पैलवानांनी एकत्र येऊन माझ्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांकडे यावं. मी ताबडतोब एक क्रीडा संकुलन आपलं कुरुल, कामती किंवा ह्या इकडं बेगमपूर या पट्ट्यामध्ये, दक्षिण पट्ट्यामध्ये माझी योजना आहे आणि त्याला मी मंजुरी आणणार.